नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. खरंच प्रेम एकमेकांना किती छान बांधून ठेवतं ना. आणि इथून पुढे याच प्रेमाची ताकद आपल्याला बघायची आहे. आणि कारण ऐश्वर्याचे जे काही मनसुबे आहेत ते याच प्रेमाच्या जोरावर हाणून तर पाडायचे आहेत ना. तर बघूया आजच्या भागात काय होतंय ते. तर ऋषिकेश, जानकी ते बसलेले आहेत रूममध्ये. ऋषिकेश अजूनही रडतोय. जानकी त्याला समजावतीये की तुम्ही शांत व्हा, जास्ती त्रास करून घेऊ नका. ऋषिकेश खूपच इथे हादरला आहे. त्याला जेव्हा कळतंय की आपली आई म्हणजे सुमित्रा आई आणि आपलं नातं हे सख्खं सावत्र आहे, त्यावेळेला तो खूपच हादरला आहे. आणि तो ह्या गिल्टमध्ये गेला आहे की मी नानासाहेबांवर कुठले कुठले आरोप केले, कसे आरोप केले, पार्वतीबद्दल कशी शंका घेतली, या गिल्टमध्ये तो गेला आहे. जानकी त्याला समजावते कृष्णालासुद्धा 2 आया होत्या, एक जिने जन्म दिला आणि एक जिने सांभाळलं, म्हणजेच यशोदा आणि देवकी. तसंच तुमचं आहे, तुम्हालासुद्धा 2 आया आहेत असं वगैरे ते ती सांगते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या मुद्दामून जाणून बुजून उकरायचा प्रयत्न करते सारंगसमोर, शर्वरीसमोर. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करते, पण सारंग मात्र तिला बोलूच देत नाही. तो सक्क सावत्र हा शब्दच काढू देत नाही. आणि तेवढ्यात सारंगला तिथे आजी दिसते. इकडे शर्वरीला पण टेन्शन आलंय. ती पण विचार करते की आजच एकदम असं कळल्यावर काय अवस्था आली असेल. सारंग आजीजवळ जातोय आणि म्हणतोय, ए आजी, तुला पण माहिती होतं ना गं हे सगळं असं आहे ते, तू का नाही सांगितलंस इतके दिवस, आमच्याशी का नाही बोललीस. तर आजी म्हणते, कसं सांगायचं मी तुम्हाला, सुमित्रानं मला शपथ घातली होती त्यामुळे मी हे सांगितलं नाही तुम्हाला, पण मी ती शपथ मोडलेली नाही असं ती इथे म्हणते. शर्वरी म्हणते, जिला आपण आपलं सर्वस्व मानायचो, जिच्याशी आपण सगळ्या सुखदुःख पहिल्यांदा शेअर करायचो, आणि तीच आपली खरी आई नाही आहे हे कळल्यानंतर आज दादाची अवस्था काय झाली असेल. खूप एकटा पडला असेल तो, आणि आपल्याला त्याला एकटं पडू द्यायचं नाही आहे. आपल्याला त्याला जाणवू द्यायचं नाही आहे की तो एकटा आहे. आपण जाऊया त्याच्याजवळ असं दोघंही ठरवतात आणि दोघंही तिकडे रूममध्ये जातात. आजी बघा इकडे कशी बघतीये ती ऐश्वर्याकडे, आणि काय करण्यासाठी आपण काय केलं होतं आणि काय झालं असं तिचं म्हणतीये. इकडे जानकी ऋषिकेशला समजावतीये की तुम्ही स्वतःला भाग्यवान माना, तुम्ही असं हे करू नका, रडत बसू नका. कृष्णाला सुद्धा 2 आया होत्या, तसंच तुम्हाला सुद्धा 2 आया आहेत. एक जिनं जन्म दिला आणि एक जिनं सांभाळ केला, त्यामुळे तुम्ही असं वेगळं वाटून घेऊ नका. आणि तुम्ही खचलात, तुम्ही रडलात तर आईंना सुद्धा खूप त्रास होईल हो. आत्ता आईंना तुमची गरज आहे, त्यांना तुमचा आधार पाहिजे. तुम्हीच जर असं रडत बसलात तर कसं व्हायचं असं ती इथे समजावते त्यांना. आणि खूप छान दाखवलं इथं, ती खूप छान पद्धतीनं समजावते ऋषिकेशला, त्यामुळे खूप बरं वाटतंय. शर्वरी पण इकडे दादाची काळजी करते, हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की त्या दोघांच्या मनात अजून तरी काही किलमिशं नाही आहेत. आता ही ऐश्वर्या त्या दोघांच्या मनात कधी काय भरवेल सांगता येत नाही. ऐश्वर्यासुद्धा सारंग आणि शर्वरीकडे कशी बघतीये बघा. आता हे आजी आणि ऐश्वर्या पुढे काय काय करतात ते आपल्याला बघतच राहायला पाहिजे बरं का प्रेक्षकांनो. इकडे शर्वरी सांगते, समजावते की आपण दादाकडे जाऊया चल म्हणून. तर इकडे बघा ऐश्वर्याला आजी म्हणते की काय ग, सावत्र शब्द घ्यायला बंदी केली या घरात, मला सुद्धा बंदी आहे, आणि कसं करणार आहेस. तर सावत्र हा शब्दच असा आहे ना की तो एकदा ऐकला की तो मरेपर्यंत आपल्या डोक्यातनं उतरणार नाही. आणि हा शब्द खूपच घोंगवणार आहे. बघा तुम्ही ह्याचा वापर न करता, म्हणजे हा शब्द न वापरता मी कसं हा शब्द इथे घरात घुमवत राहते ते तुम्ही बघाच असं ती इथे सांगते. तर इकडे ऋषिकेशला असं बेडच्या कोपऱ्यात जाऊन रडताना बघून दोघं पण खूप असे इमोशनल होतात, हादरतात, आणि दोघं पण जाऊन त्याला दादा म्हणून अशी हाक मारतात आणि मिठी मारतात त्याला, आणि खूप अशी घट्ट मिठी मारतात आणि रडायला लागतात सगळेजण आणि म्हणतात, किती काही झालं तरी तू आमचा दादा आहेस, होतास आणि राहणार आहे. सारंग म्हणतो, दादा तुला आधी का नाही सांगता आलं हे सगळं, आपण नानांची एकट्यात बोललो असतो ना रे, हे अशा पद्धतीनं समोर नाही आलं, तू का नाही बोललास आमच्याशी, का शेअर केला नाहीस वगैरे असं सारंग विचारतो इथे. तर शर्वरी सुद्धा म्हणते की दादा यानं काही फरक पडणार नाहीये, तू आमचा दादा आहे स्वतःच आणि राहणार आहेस, त्यामुळे तू ह्या सगळ्याचा विचार करू नकोस, आपण सगळे एक आहोत आणि एक राहणार आहोत असं म्हणून ते इथे रडत असतात. खूपच इमोशनल व्हायला होतं प्रेक्षकांना हा भाग बघताना. आणि असं प्रेम ना प्रत्येक भावंडात, सख्या भावंडात पण असलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या बहीण भावंडांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं बॉन्डिंग, अशा प्रकारचं
प्रेम आहे का आणि ते तुम्ही टिकवून ठेवता का हे तुम्ही मला नक्की सांगा. इकडे जानकी पाण्याचा ग्लास घेऊन आली. बिचारी, तिला खरोखर एकटी वाटण्याची खूपच इथे म्हणजे वाटू शकते इथे एकटी तिला, पण ती स्वतःला सावरते आणि त्यांच्या जवळ येऊन बसते. ती स्वतःला सावरून त्यांना पण धीर देते आणि तिथे पाणी द्यायला सांगते शर्वरीला पण शांत करते. शर्वरी ऋषिकेशला पाणी देते आणि परत सगळेजण इथे अशी मिठी मारतात, आठवून रडत असतात की काय झालं एका दिवसात, एका क्षणात कसं चित्र बदललं. पण आता बघू ह्याच्यातनं जानकीच काहीतरी मार्ग काढेल. तर इथे रात्रीच्या वेळी सगळी झोपलेली आहेत आणि ऋषिकेश हळूच सुमित्राईंच्या रूममध्ये आलाय, नानासाहेबांच्या रूममध्ये आलाय. त्यांना झोपलेला बघतोय आणि अचानक ना तो त्यांच्या पायाशी डोकं ठेवून खूपच रडायला लागतो. आधी कळत नाही पटकन नेमकं काय चाललंय ते, पण नंतर ना तो खूपच हमसून रडायला लागतो आणि मग सुमित्राईंना जाग येते. त्या लाईट वगैरे आधी बघतात कोण आहे चाच पडतायत आणि त्यांना कळतं की ऋषिकेश आलाय त्यांच्या पायाशी रडतोय आणि तो खूपच रडतोय प्रेक्षकांनो. तर इथे त्या लाईट वगैरे लावतात. नानासाहेब पण उठून बसतात ऋषिकेशचा आवाज ऐकून आणि ऋषिकेशला त्या समजावत असतात. ऋषिकेश म्हणून हाक मारतात, काय झालं तू असा का रडतोस वगैरे विचारत असतात. नानासाहेब मात्र याच्यात काहीच बोलत नाहीये, ते सुद्धा असे गप्पा बसून ऐकतायत. तर ऋषिकेश म्हणतो की आई, तू अगं खूप केलंयस माझ्यासाठी, तुझे हे पांग मी कसे फेडू, उपकार कसे फेडू. ऋषिकेश जानकी जेव्हा बोलत असतात ना तेव्हा सुद्धा तो हेच म्हणत असतो की उपकार कसे फेडायचे. तर जानकी त्याला तेव्हा समजावत असते की उपकार फेडायचे नाही आहेत आपण हे, आणि त्या पण ऋणात आईच्या कायमच राहायचंय असं ती तेव्हा त्याला समजावत असते. पण इथे येऊन ना तो खूपच असा इमोशनल झाला आणि तो काय करतोय त्याच्या सैरभैर झाला, त्यामुळे कळत नाहीये. तो येऊन म्हणतो की आई, तू सगळ्यात जास्ती प्रेम माझ्यावर केलंयस ग, सारंगपेक्षा सौमित्रपेक्षा माझ्यावर तू खूप प्रेम केलंयस. शाळेत जाताना मी तुझा पदर धरून जायचो, तू मला आणि तू जाशील तिकडे तू मला न्यायचीस, माझ्यावर खूप प्रेम करायचीस, मला कधी ओरडली पण नाहीस आणि खूप खूप तू असं, आणि मी हे उपकार असे कसे फेडू तुझे, मी कसं तुझं ऋणातनं बाहेर येऊ असं वगैरे तो इथे बोलतोय. पण सुमित्राई तिला समजावतात, अरे बाळा ऋषिकेश, तू रडू नकोस, तू रडलास की मला सुद्धा रडायला येईल. तुला लहान असताना सुद्धा मी कधी एवढं रडलेलं बघितलं नाहीये, प्लीज तू आत्ता पण रडू नकोस ना, नाही तर मला रडायला येईल असं त्या इथे त्याला समजावतायत. नानासाहेब मात्र या दोघांकडे बघतायत. पण ह्या सगळ्याला परकेपणाची काही जाणीव यायची होती ती आता आलेली आहे, कारण आता त्याच्या डोक्यात सारखं हेच राहणार आहे की आईने माझ्यावर उपकार केले, आणि जिथे उपकाराची भाषा येते तिथे परकेपणा येतोच ना प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, बघत राहा सिरियलचे रिव्ह्यूज, त्यामुळे आम्हाला पण करायला खूप मजा येईल हो. तर इथे ऋषिकेश बोलतोय, आई त्याला समजावतायत की जास्ती विचार करू नको, तुझ्यासाठी आमच्यासाठी तू आहेसच मोठा आणि तू आमचाच आहेस, प्लीज बाकीचे विचार मनातनं काढून टाक वगैरे. आई त्याला इथे समजावतायत आणि सांगतायत, शांत करतायत त्याला, आणि तू आमचाच आहेस वगैरे इथे खूप छान त्याला समजावतायत, शांत करतायत. आणि हा विचार करू नकोस आणि उपकारांची भाषा बोलू नकोस, मी तुझी आई आहे आणि आईच राहणार आहे असं म्हणून इथे त्याला समजावतायत. त्याला उठवतायत, प्रेमाने जवळ घेतात आणि मग जास्त विचार करू नको आता आणि झोप शांत असं सांगतात. नानासाहेब सुद्धा सुमित्राईंना म्हणतात की आता झोप तर काही लागणार नाहीये, पण पडून राहा असं सांगतात. तर सुमित्राई म्हणतात, अहो जे व्हायला नको होतं ते झालंय, नात्याला परकेपणाची झालर आली, आता पोरकेपणा, परकेपणा, सावत्रपणा सगळं आता आलेलं आहे आणि आता पुढे कसं होणार हा विचार दोघांना करतायत. सुमित्राई सुद्धा इथे टेन्शनमध्ये आलेल्या आहेत की हे असं व्हायला नको होतं, ऋषिकेश माझ्यापासून लांब गेलाय असं म्हणतायत. त्यांनी देवाकडे प्रार्थना करतायत आणि इथे शांत बसून राहतायत. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे आणि सकाळ उजाडल्या आपली आजीबाई गेल्यात ऐश्वर्याकडे आणि ऐश्वर्याशी बोलतायत, अगं काय करायचंय पुढे, कसं होणार आहे, तू जे काही विचार केला होतास ते काही झालं नाहीये, असं झालं तर ऋषिकेश आणि जानकीच्या हातातच सगळी सत्ता राहील आणि काय करायचंय आता. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, असं कसं होऊन देईन मी, तुम्हाला आठवतंय का मी या घरात आले होते, किंवा या घरात जेव्हा मी जात होते तेव्हा आईंनी तोंडावर माझ्या दार लावलं होतं, मला घरातून बाहेर काढलं होतं, तेच सगळं चित्र मला जानकी वहिनींसोबत करायचंय. या घरातून जानकी वहिनींना आई स्वतः घरातून बाहेर काढतील हे स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी बघतीये. आणि ते दाखवले की भविष्य तिला कसं दिसते, जानकी दाराताईंची
हात जोडून विनवणी करते की अहो आई आम्हाला घरातनं बाहेर काढू नका, निदान ओवीचा तरी विचार करा, असं म्हणून आईंकडे ती विनवणी करताना आपल्याला दाखवते. आणि ऋषिकेश गप्प उभा राहिलाय. ती ओवींची पण मदत घेते, पण आई काही सुमित्राई ऐकत नाही आहेत आणि त्या घरातून बाहेर काढतात ऋषिकेश, जानकीला आणि ओवीला. असं जे काही स्वप्न तिला दिसतंय ते इथे दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये. आणि ऋषिकेश या सगळ्यांना घेऊन घरातनं बाहेर पडतोय. हे जे स्वप्न ती बघतीये आणि ती सांगते, ऐश्वर्या म्हणतीये की हे स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी रोज बघते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी या घरात आली आणि लवकरात लवकर हे स्वप्न मी पूर्ण करीन. आणि म्हणतात ना, उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न ही खरी होतात, तर हे स्वप्न मी नक्कीच खरे करीन आणि या घरात माझाच राज्य चालेल वगैरे असं ती ते सांगते. आजी मात्र खुशच होते या सगळ्यावर. तर ऋषिकेश आपला परत इकडे अजून त्याच मूडमध्ये आहे. आता किती दिवस हा सॅड मूड दाखवतात देव जाणे, पण बघू, त्याच्या जागी तो पण बरोबर आहे. जानकी त्याला समजावते आणि म्हणते, अजून तुम्ही कालच्याच विचारात आहात, काय चाललंय तुमचं. तर ऋषिकेश गिल्टमध्ये गेलाय आणि तो म्हणतोय की मी नानासाहेबांवर, माझ्या जन्मदात्या आईवर, सुमित्रांवर किती शंका घेतली, किती संकुचित मनाचं आहे मी. माझी आई जिनं जन्म दिला, जिनं माझा सांभाळ कर म्हणून सुमित्राईंना सांगितलं आणि सुमित्राईने आजपर्यंत माझा सांभाळ केला, माया केली. ज्या एका आईनं ओटीत तिच्या माया घातली, दुसऱ्या आईनं ती सांभाळली. आणि नानासाहेब या सगळ्यांच्यावर मी किती संशय घेतला, किती संकुचित मनाचं आहे. ही सगळी खूप मोठी माणसं आहेत, मोठ्या मनाची माणसं आहेत आणि किती काही झालं ना तरी मी नानासाहेबांवर घेतलेली शंका किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनातून नाही जाणार, ही सल माझ्या मनात कायम राहणार, असं तो इथे म्हणतोय. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये सुमित्राई जानकीला सांगतायत की आता या घरातली जी काही सावत्रपणा, परकेपणाची जी काही भावना आहे किंवा जे काही आहे ते तुलाच इथनं दूर करायचं आहे. आणि ऐश्वर्या मात्र इकडे सारंगबद्दल बोलते की सारंगला ग्राउंडवरची कामं देतात, त्याला ऑफिसमधली कामं जमतात, हे तर कधी प्रूव्ह करू शकला नाही आहे आणि तो करत नाही असली कामं, असं वगैरे कुणाशी तरी ती फोनवर मुद्दामून बोलतीये. ऋषिकेश ते बोलणं ऐकतोय, जानकीसुद्धा ते बोलणं ऐकतेय. नेमकं आता ऐश्वर्या काय डाव खेळणार ते आपल्याला बघत राहायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा.